हॅलो स्टुडंट्स, मकर संक्रांत ह्या सणाविषयी सोप्या भाषेत माहिती पाहूयात। सर्वप्रथम पीकेज लर्निंगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। फॉर इंग्लिश अँड मराठी हा सण जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगानुसार पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा सण आहे। मकर संक्रांत हा सण दरवर्षी सर्वसामान्यतः 14 जानेवारीला साजरा केला जातो। या दिवशी सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात। महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवशी लोक पतंग उडवितात। विशेषतः गुजरातमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। याला पतंग महोत्सव असेही म्हणतात। त्याबरोबरच या दिवशी लोक एकमेकांना भेट देतात, एकमेकांना तिळगुळ किंवा तिळापासून बनवलेली मिठाई देतात आणि म्हणतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। भारत हा कृषीप्रधान देश आहे। या दिवशी स्त्रिया ताजे धान्य, ऊसाचे तुकडे, भाजीपाला इत्यादी सुगड्यात ठेवून त्याची पूजा करतात। हा कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो। ह्या दिवशी गुळाची पोळी आणि खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो। तसेच ह्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व असते। हा सण शेतीविषयक असून सौर कालगणनेशी संबंधित महत्त्वाचा सण आहे। हा सण देशात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने साजरा करत असले तरी सर्वत्र पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी सूर्यदेवतेची पूजा करून आभार मानले जातात। अशा प्रकारे मकर संक्रांतीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे। हिंदूंचा हा प्रमुख सण एकमेकांप्रती ऐक्य आणि आनंद सामायिक करण्याचे मुख्य काम करतो। मकर संक्रांतीचा हा सण आहे मोठा आनंद आणि उत्साहाचा, नाही कधीच तोटा। तर ही आहे मकर संक्रांत ह्या सणाविषयीची थोडक्यात आणि सोपी माहिती। ही नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल। थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।